आणि त्यामुळेच या सगळ्या परिसराचं चित्र आणि वातावरण बदलतंय। त्याची प्रचिती आज आपल्या हजारोच्या संख्येनं उपस्थितीतून या ठिकाणी स्पष्ट होते आहे। त्यांनी सांगितलं की काही लोकांच्या संबंधी अनेक अनुभव त्यांनी आलेले, खरं म्हटलं तर काही सांगायची गरज नव्हती। ज्यांचा आता सूर्य मावळलेला आहे त्याची काही फारशी आपण चर्चा करण्याचं कारण नाही। खूप पाहिलं तुम्ही, ऐकलंय खूप। टकमक काय ते टकमक टोकावरून कडेलोट करण्याच्या संबंधीची भाषाही आपण ऐकली। पण प्रामाणिकपणाने समाजाची बांधिलकी ठेवणाऱ्याच्या बाबतीत सर्वसामान्य माणूस त्याला साथ दिल्याशिवाय राहत नाही आणि अन्यायानं कडेलोटाची भाषा करण्याच्या संबंधीचा प्रयत्न करणारा जो कोणी घटक असेल तो केवळ लुप्त झाला याची त्याला काळजी जाणीव सुद्धा होत नाही। या प्रकारची खबरदारी सामान्य माणूस या ठिकाणचा घेतो आणि हे या जिल्ह्याने गेल्या अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे। आणि म्हणून सोडून द्यायचं सगळं। आज प्रभाकर मोरे अन्य सगळे सहकारी हजारोच्या संख्येनं या सगळ्या विकासाच्या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत। आपल्या सगळ्यांची सामुदायिक शक्ती आणि कष्ट या जिल्ह्यातल्या शेवटच्या माणसाच्या डोळ्यातले अश्रू संपवण्याच्यासाठी आणि त्याचं दुःख घालवण्याच्यासाठी आणि स्वातंत्र्याच्यासाठी त्याग करणाऱ्या त्या काळच्या नेतृत्वानी सबंध यशस्वी भारताचं जे स्वप्न बाळगलेलं होतं त्या स्वप्नाच्या पूर्ततेच्यासाठी प्रयत्न करणं, एवढं एकच धोरण घेऊन आपल्याला काम करायचं आहे। आणि आज राष्ट्रवादीची जी दिशा आहे तो राष्ट्रवादीचा मार्ग आहे, तो राष्ट्राला बलवान करणार आहे आणि म्हणून त्या रस्त्याने जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न करण्याचा आपण निर्धार केला पाहिजे। याशिवाय दुसरं काही करायचं नाही। जे सांगितलं भुजबळांनी, जे सांगितलं मधुकरांनी, जे सांगितलं राज्याच्या अर्थमंत्र्यांनी की आम्हाला काही नको, आम्हाला सगळ्यांना तुम्ही खूप दिलेलं आहे। महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। हे राज्य सुखासुखी बनलेलं नाही। 108 हुतात्म्यांच्या हौतात्म्यानं हे राज्य उभं राहिलं। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये रायगड सारखा जिल्हा पूर्णपणानं सहभागी झालेला होता आणि हा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी पर्यंत हस्ताकार्याच्यासाठी तयार होता। त्यामधून त्यांच्या त्यागातून त्यांच्या रक्तातून हे राज्य उभं राहिलेलं आहे। तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की 50 वर्ष झाल्याच्या नंतर अर्धशतक झालं, शतकाकडे आपण आता वाटचाल करणार आहोत। त्या शतकाकडे वाटचाल करत असताना जे मागे राहिले त्यांना बरोबर घेऊन घालण्याच्यासाठी आणि जे दुबळे राहिले त्यांना सबल करण्याच्यासाठी अधिक प्रयत्न करणं आणि अधिक वेगाने आपल्या विकासाची गती प्रगती ही करत राहणं हे सूत्र घेऊन तुम्हाला मला काम करायचं आहे। राज्याच्या जिल्ह्याचे चित्र वेगळं आहे। सिंधुदुर्गाचं चित्र वेगळं आहे, रायगडचं तुमच्या रत्नागिरीचं चित्र आणि स्थिती वेगळी आहे, ठाणे आणि रायगडची परिस्थिती वेगळी आहे। इथं सागरी किनाऱ्यामध्ये बंदरांचा विकास हा कार्यक्रम आपल्याला करावाच लागेल। मच्छीमारांच्या हिताची जपणूक आपल्याला करावीच लागेल। जी थोडी बहुत शेती उभी राहिलेली आहे त्यामधून 2 पैसे कसे मिळतील? मग तो फळबागाचा कार्यक्रम असेल, मुंबई नगरीला, ठाण्याला, नव्या मुंबईला ताजा भाजीपाला आणि अन्य फळं फुलवण्याच्या संबंधीचा कार्यक्रम असेल, त्यामध्ये इथला बळीराजा खऱ्या अर्थानं कष्ट करतोय आणि त्यासाठी साधनं उपलब्ध होत आहेत याची खबरदारी आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल।
पाऊस पडतो 200-250 इंच, पण तो पावसाळा संपल्याच्या नंतर पिण्याच्या पाण्याच्यासाठी आमच्या आई बहिणीला मैलोनमैल जावं लागतं. हे चित्र बदलायचं आपल्याला आणि त्यासाठी धरणं बांधली पाहिजे. पर्यटनाचा लाभ या ठिकाणी पोहोचण्याच्यासाठी दळणवळणाची साधनं वाढली पाहिजेत. विद्युत निर्मिती वाढेल कशी त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि सुविद्य पिढीला हाताला काम देण्याच्यासाठी कारखानदारी उभी राहिली पाहिजे. पण ती कारखानदारी केमिकलच्या संदर्भातली आधारित आता नको की ज्यामुळे पर्यावरणाचा नाश होईल. या ठिकाणी ती वेगळ्या प्रकारची कारखानदारी उपलब्ध झाली पाहिजे याची आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. आणि ती कारखानदारी करत असताना इथला भूमिपुत्र उद्ध्वस्त होणार नाही हे सूत्र नजरेसमोर ठेवून त्या कारखानदारीला प्रोत्साहन द्यायचं आहे. हा कार्यक्रम सुद्धा आपल्या सगळ्यांना राबवायचा आहे. आणि म्हणून या सूत्रातून या जिल्ह्याचा विकास आपल्याला करायचा आहे. आणि मला आनंद आहे की त्या दृष्टीनं आज राज्याचे अर्थमंत्री कामाला लागले. कुणी म्हणलं म्हणे की यावेळच्या अंदाजपत्रकामध्ये कोकणच दिसतंय. काही वाईट नाही. 50 वर्ष राज्याची झाली, 49 वर्ष जर कोकण दिसलं नाही, 1 वर्ष कोकण दिसत असेल तर 49 वर्षाची भरपाई काढण्याचा अधिकार सुनील तटकरेंना आहे. आणि तो यंदाच्या पुरता नाही, 5 वर्ष हे काम करायचं आहे. आणि 5 वर्ष या जिल्ह्यातल्या ठाणे जिल्ह्यातल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातले जेवढे विकासाचे प्रकल्प असतील त्या सगळ्या कामाला गती द्यायची आहे. पाटबंधाऱ्याच्या बाबतीत मी सांगितलं की 250 इंच पाऊस, पण शेतीला पाण्याचा पत्ता नाही. मला आनंद आहे की यंदाच्या वर्षी अंदाजपत्रकामध्ये जवळपास